उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे हे निलंबित झालेले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई केली। अभिजित भांडे अशोक खराचे आर्थिक व्यवहार त्यांनी केलेला होता। खराचे आर्थिक लागेबांधे त्यांना भोगलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलंय। बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये मुंबईचे उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांचं निलंबन झालंय। खराच्या माध्यमातून भांडे पाटील यांनी मोठे आर्थिक व्यवहार केल्याचा पोलिसांना संशय आहे। खराची पत्नी आणि मुलीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये भांडे पाटील यांनी मोठी गुंतवणूक केली होती। एका वादग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांच्या नावे मालमत्ता घेतल्यामुळे प्रशासकीय अधिकारी सध्या रडारवर आहेत। खराच्या दरबारामध्ये बड्या राजकीय नेत्यांसह वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची सुद्धा ये-जा होती आणि याच प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ईडीकडून 8 तास चौकशी झाली। चाकणकर यांनी खरासोबत कोणतेही आर्थिक किंवा जमिनीचे व्यवहार झाले नसल्याचा दावा केला।